तर साहेबांचे आमच्या जिभेचे नखरे बघा म्हणायला लागले, मस्त गटारीसाठी का नाही आपला कोल्हापूर स्पेशल तांबडा पांढरा रस्सा चिकन सुक्कं बनव की. आता मदत काही करायची नाही, पण खायला मात्र पाहिजे बघा असं चमचमीत. तर किलोभर चिकन आणलेलं स्वच्छ धुवून हळद आणि मीठ पहिल्यांदा त्याला लावून घेतलं. नंतर का नाही वाटण्यासाठी आपल्याला मसाला पण भाजून घ्यायचा आहे, तोवर आपलं चिकन पण शेजारच्या गॅसवर शिजतंय बघा. आता वाटण्यासाठी का नाही तव्यात 2 कांदे उभे चिरलेले, आलं लसूण तीळ जिरं हे पहिल्यांदा बघा भाजून घ्यायचं तेलात. ह्याच्यातच का नाही भाजलेलं मग खोबरं आणि कोथिंबीर पण घालायची आणि याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता तांबडा पांढरा रस्सा करायला की नाही चिकनचा स्टॉक पण मी बाजूला काढून ठेवलेलं. म्हटलं चिकन सुक्कं की नाही मस्त आपल्या आवडीच्या काळ्या मसाल्यातलंच करावं. तर माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला आहे माझ्याकडं. मसाल्यांची चव तर काय नाद खुळाच आहे. लिंक त्यांची बायोमध्ये आहे, स्क्रीनवर नंबर आहे, नक्की ऑर्डर करा. आता तेल चांगलं तापलं की नाही की मग त्याच्यात माऊलींचा काळा मसाला घालायचा चमचाभर, आपलं घरचं लाल तिखट घालायचं अर्धा चमचा, थोडीशी कोथिंबीर घालायची, जरासं परतून घ्यायचं. मग आपण केलेलं वाटण घालायचं आणि झाकण ठेवून का नाही तेल सुटेपर्यंत हा मसाला बघा शिजवून घ्यायचा आहे. मग याच्यात शिजवून घेतलेलं चिकन घालायचं, चवीपुरतं मीठ घालायचं, माऊलींचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचा, लगेच कोथिंबीर घालायची. सोप्यातलं सोप्पं आपलं काळ्या मसाल्यातलं चिकन सुक्कं बघा तयार झाले. तर गटारी स्पेशल आपलं ताट तयार आहे. भात भाकरी तांबडा पांढरा रस्सा काळ्या मसाल्यातलं चिकन सुक्कं, कोल्हापूरची आठवण का नाही अगदी टवटवीत झाली बघा. तर असं भरलेलं ताट बघून सुटलं की नाही तोंडाला पाणी. नक्की बनवा आणि सबस्क्राईब करा बरं.